सुभाषनगरमध्ये घाणीचे साम्राज्य, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. शहरातील सुभाषनगर प्रभागात मागील काही दिवसांपासून घनकचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेकडून कचरा संकलन व घंटागाडी नियमित येत नसल्याने संतप्त झालेले नागरिक आपला ओला व सुका कचरा योगेश कल्याणकर यांच्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत टाकत आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून त्याचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सुभाषनगर हा लोकवस्तीचा महत्त्वाचा भाग असतानाही असे असताना देखील नगरपालिकेच्या घंटागाड्या ह्या नियमित येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. कडक उन्हामुळे कचरा हा कुजत आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात उग्र दर्प पसरला आहे. साठलेल्या कचऱ्यामुळे डास, माशा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासन देऊन वेळ काढूपणा करत असून प्रत्यक्ष कृती शून्य असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. एक पाऊल प्रगतीकडे. स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारणारे प्रशासन स्वतःच्या शहरातील एका प्रभागाचा कचरा उचलण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने आमचा अंत पाहू नये, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाषनगरमधील नागरिकांनी नवराष्ट्र माझा न्यूजचे आमचे प्रतिनिधी अंबादास मुट्टे यांच्याशी संवाद साधताना दिलाय. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.